नमस्कार मित्रांनो, विजनन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती 2022 मध्ये आता नवीन अपडेट्स आली आहे. पुढील कार्यवाही सुरू झाली आहे. मित्रांनो, जे काही विथ इंटरव्ह्यूचे राऊंड आहे तर ती आता सुरू होण्याची कुठेतरी आशा पल्लवित झाली आहे. त्याचे कुठेतरी संकेत मिळत आहेत. तर मित्रांनो, काय आहे विथ इंटरव्ह्यूच्या सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया मित्रांनो, दिनांक 12/7/2024 रोजी शिक्षक पदभरतीबाबत आलेले प्रसिद्धीपत्रक, पवित्र पोर्टलमार्फत आलेल्या न्यूज बुलेटिनमध्ये ज्याचा विथ इंटरव्ह्यूबाबत जे काही सखोल माहिती दिली आहे त्याविषयी पाहूया. तर मित्रांनो, जे काही विथ इंटरव्ह्यूबाबत जे काही पवित्र न्यूज बुलेटिनमध्ये आले आहे, पहिली पॉईंट्स पाहूया. मित्रांनो, मुलाखतीसह पदभरती हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांनी पोर्टल जाहिराती दिलेल्या आहेत. अशा संस्थांना जाहिरातीतील विषय व आरक्षण विचारात घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार उपलब्ध होणार आहेत. मित्रांनो, जे काही संस्था आहेत, खाजगी संस्था आहेत, अनुदानित आहेत, विना अनुदानित आहेत, तर त्यांना त्यांची पदभरती पवित्र पोर्टलमार्फत केली जाणार आहे आणि यांना गुणवत्तानुसार पात्र शिक्षकांची उपलब्धता होणार आहे या विथ इंटरव्ह्यूमधून. त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाचे पॉईंट्स आपण यामधले पाहूया. मित्रांनो, जे काही शासन निर्णय GR निघाला होता 13/10/2023 नुसार जे काही रिक्त पदभरती आहेत विविध टप्प्यामध्ये, तर यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवारांनी एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस केलेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहील. उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल. म्हणजे मित्रांनो, जर उमेदवार यापूर्वी झालेल्या टप्प्यामध्ये जर उमेदवाराची निवड झाली असेल आणि तो 1 ते 5 साठी पात्र ठरला असेल, पण मात्र नव्याने जर त्यांनी या राऊंडमध्ये निवड झाली तर तो वरच्या गटासाठी अर्हतेनुसार पात्र राहील. म्हणजे 6वी जर त्याची क्वालिफिकेशन 6वी ते 8वी असेल आणि 1 ते 5 साठी जरी त्याची निवड झाली असेल तरी तो वरच्या गटासाठी पात्र ठरू शकतो, असा शासन निर्णय दिनांक 13/10/2023 सांगत आहे, असे पवित्र पोर्टलने सांगितले आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा, मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या पदभरतीतील 2 स्वतंत्र प्रकार असून जाहिरातीतील स्वतंत्र आहेत. मित्रांनो, जे काही कन्व्हर्जन राऊंड विथ इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू हे जे 2 राऊंड होणार आहेत, तर याचे जे काही जाहिराती आहेत ते देखील स्वतंत्र आहेत. त्यातील मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू या प्रकारातील उमेदवारांच्या शिफारशीची कार्यवाही पूर्ण झाली आहे. म्हणजे मित्रांनो, याने डिक्लेअर केलं आहे की जे काही पहिल्या फेजमधले जे काही इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू आहेत, मुलाखतीशिवाय जिल्हा परिषदेमध्ये लागलेले विद्यार्थी, तर यांचा आता राऊंड पूर्ण झालेला आहे. यांची आता टोटल यांची जे काही फेज 1 मधले जे काही भरती आहे विदाऊट इंटरव्ह्यू, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, तर यांची पदभरती निवड पूर्ण झाली आहे. त्यांचे पूर्ण टप्पे झाले आहेत असे त्यांनी डिक्लेअर केलं आहे. आता याबाबत कोणतेही नवीन राऊंड होणार नाही. आता जो काही राऊंड होईल आणि जी काही भरती होईल ती आता ही विथ इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत इंटरव्ह्यूचीच होणार आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने त्यांनी डिक्लेअर केलं आहे की आता याच्यानंतर कुठलीही विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड होणार नाही. जो काही राऊंड होईल तो आता विथ इंटरव्ह्यूचाच होणार आहे. त्यानंतर मुलाखतीशिवाय या प्रकारे उमेदवारांची शिफारशीची कार्यवाही पूर्ण झाली आहे. आता मुलाखतसह या प्रकारातील कार्यवाही सुरू करायची आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, जो काही मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यूचा प्रकारातील कार्यवाही सुरू करायची आहे. म्हणजे आता येत्या पुढच्या आठवड्यात किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात म्हणजे येत्या 15 दिवसात हा राऊंड त्यांना पूर्ण करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. दोन्ही निवड प्रकाराच्या जाहिराती स्वतंत्रपणे घेण्यात आल्या आहेत. जाहिराती स्वतंत्र असल्याने त्यांची निवड प्रक्रिया देखील स्वतंत्र होत असते. मित्रांनो, विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या जाहिराती वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे त्यांची पदभरतीसुद्धा वेगवेगळ्या टप्प्यात होणार आहे असं त्यांनी डिक्लेअर केलं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा, महत्त्वाचे हायलाईट्स आपण मध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये नंतर पुढचा मुद्दा आहे, उमेदवाराकडून प्राधान्यक्रम घेताना उमेदवार पात्र असल्यास मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत दिनांक 12/2/2024 रोजीच्या शिक्षक पदभरतीबाबत करण्यात आलेली प्रसिद्धीपत्रकामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, उमेदवाराकडून जे काही प्रेफरन्स लॉक करून घेताना उमेदवार पात्र असल्यास मुलाखतीशिवाय मुलाखतीसह या दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत दिनांक 11/2/2024 रोजीच्या
शिक्षक पदभरतीबाबत करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये स्पष्ट केलं आहे. जे काही प्रेफरन्स लॉक करताना मित्रांनो मुलाखत इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू दोन्हीसाठी जर पात्र ठरत आहे प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत, तर शिक्षक पदभरतीबाबत करण्यात आलेली प्रसिद्धी पत्रकामध्ये स्पष्ट केले आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे फेब्रुवारी 2024मध्ये मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या पदभरतीचे प्राधान्यक्रम स्वतंत्रपणे घेण्यात आलेले आहेत. त्यावेळी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट 2022 दिलेल्या व पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असलेले सर्वच उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत. मित्रांनो फेब्रुवारी 2024मध्ये जे काही फेज 1चा राऊंड लागला होता विदाऊट इंटरव्ह्यू, तर यामध्ये मुलाखतीसह व मुलाखतीशिवाय या दोन्ही प्रकारतील प्रेफरन्स लॉक केलेले आहेत टेट 2022मध्ये. तर या प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असलेले सर्वच उमेदवारांनी प्रेफरन्स लॉक केले आहेत. अशा परिस्थितीत सर्वच उमेदवारांचे प्राधान्यक्रम विचारात घेतल्यास त्यापैकी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले उमेदवार देखील गुणवत्तेनुसार पात्र असल्यास वरच्या गटासाठी निवडले जातील. यामुळे गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवारांच्या संधी नाहक हिरावल्या जातील. यासाठी मुलाखतीशिवाय प्रकारातील शिफारस झालेले व त्यांच्या पात्रतेनुसार खरोखरच मुलाखतीसह या प्रकारातील वरच्या गटातील पदांसाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांची पोर्टल इच्छुकता घेण्यास शासनाने दिनांक 28/6/2024 अन्वये मान्यता दिली आहे. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हा की जे काही विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाले उमेदवार आहेत, समजा 1 ते 5साठी ते निवडले गेले आहेत, विदाऊट इंटरव्ह्यू जॉईन झाले आहेत शिक्षक म्हणून, आणि त्यांना जर या विथ इंटरव्ह्यूमध्ये मुलाखतीसह सहभागी व्हायचं आहे वरच्या वर्गासाठी म्हणजे 6वी ते 8वीसाठी त्यांना यात सहभागी व्हायचं आहे, तर त्यांना ही संधी दिली जात आहे. पण मित्रांनो या संधी दिल्यामुळे नुकसान असं होणार आहे की जे खरोखर उमेदवारांना वेटिंगवर आहेत इंटरव्ह्यूसाठी ज्यांची निवड होणार आहे अशा उमेदवारांना यामुळे नुकसान होणार आहे. नाहक त्यात मेरिट वाढणार आहे उमेदवारांची, विनाकारण यात मेरिट जास्त वाढून जी संधी आहे ती संधीसुद्धा हिरावली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो ज्या कॅन्डिडेटची शिक्षक म्हणून ॲज अ शिक्षक म्हणून निवड झाली आहे, त्यांची शाळे रुजू झाले तर अशांनी शक्यतो या विथ इंटरव्ह्यूसाठी अर्ज करू नयेत. कारण यामुळे विनाकारण जे काही पेंडिंग आहेत विद्यार्थी कॅन्डिडेट्स, तर त्यांची संधी हिरावली जाईल कुठेतरी नाहक, त्यांना यामुळे फटका बसणार आहे. त्यामुळे शक्यतो सर्व माझी विनंती आहे जे जॉईन झाले शिक्षक आहेत त्यांनी विथ इंटरव्ह्यूसाठी तुम्ही जरी 1 ते 5साठी सिलेक्ट झाले असलात आणि जरी तुम्हाला 6वी ते 8वी वरच्या गटासाठी जायचं असेल तरीसुद्धा तुम्ही ह्या विथ इंटरव्ह्यूसाठी शक्यतो जाऊ नये. कारण यामुळे नाहक जे आपले बाकीचे बांधव आहेत तर त्यांची संधी हिरावली जाईल, त्यांचं मेरिट विनाकारण वाढून बसेल आणि त्यांची यातून ते विद्यार्थी बाद होतील, त्यांची संधी हिरावली जाईल. त्यामुळे सिलेक्ट झालेल्या उमेदवारांनी कृपा करून या विथ इंटरव्ह्यूसाठी जाऊ नये. त्याने आपल्या निवड झालेल्या जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल तिथेच राहावे अशी एक विनंती माझी आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचे जे काय असेच कॅन्डिडेट्स आहेत ज्यांची निवड झाली आहे शिक्षक म्हणून नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तर यांनासुद्धा या मुलाखतीसाठी येते. जर त्यांना असं आहे मित्रांनो, बऱ्याचशा अशा उमेदवारांना मेसेज आले आहेत प्रायव्हेट की तुम्ही यात सहभागी होणार आहात का, तुम्ही इच्छुक आहात का. जर ते इच्छुक असतील तर त्यांचं होय म्हटल्यास त्यांचं यासाठी विचार केला जाणार आहे विथ इंटरव्ह्यूसाठी. आणि जर असे उमेदवार जर त्यांची इच्छा नसेल तर अशा उमेदवारांसुद्धा जर विचार नसेल तर ऑटोमॅटिक त्यांची संधी यातून बाद होणार आहे. त्यामुळे कृपा करून जे सिलेक्ट झाले आहेत त्यांनी या विथ इंटरव्ह्यूसाठी जाऊ नये, बाकीच्यांना संधी देण्यात यावी. त्यानंतर मित्रांनो याबाबत शासनाने 28/6/2024 रोजी मान्यता दिलेली आहे. जरी तुम्ही सिलेक्ट झाला असाल तरी इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकता, पण कृपा करून सिलेक्ट झालेल्या उमेदवारांनी जाऊ नये. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मुलाखतीसह पदभरती या प्रकारात सहभागी होण्यास इच्छुक असतील केवळ अशाच उमेदवारांना मुलाखतीशिवाय प्रकारातील शिफारस झालेल्या पदापेक्षा वरच्या गटातील पदासाठी मुलाखतीसह प्रकारातील प्राधान्यक्रमासाठी विचारात घेता येईल. मित्रांनो हा तोच मुद्दा आहे जे विथ इंटरव्ह्यूसाठी सहभागी होण्यास इच्छुक आहेत सिलेक्ट झालेल्या उमेदवारांपैकी, तर मुलाखतीशिवाय शिफारस झाल्यावर जे काही ऑलरेडी सिलेक्ट झाले शिक्षक म्हणून विदाऊट इंटरव्ह्यू मार्फत, तर त्यांना या विथ इंटरव्ह्यूसाठी सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी त्याची इच्छुकता दाखवली पाहिजे. आम्ही इच्छुक आहोत असं पोर्टलवर त्यांच्याकडून आधी
कळवण्यात येईल, त्यानंतरच त्यांची पुढची शिफारस करण्यात येईल असा मुद्दा आहे. त्यानंतर त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, यासाठी ज्या उमेदवारांची मुलाखतीशिवाय या प्रकारातील ज्या उमेदवारांनी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेली आहे अशा उमेदवारांना मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छुक असल्यास लॉग इनवर त्यांनी तशी इच्छुकता दर्शवणे अनिवार्य आहे. मित्रांनो, जे कॅन्डिडेट सिलेक्ट झाले आहेत ऑलरेडी मुलाखतीशिवाय, तर त्यांना या विथ इंटरव्ह्यूसाठी सहभागी व्हायचं असेल तर त्यांना पवित्र पोर्टलमार्फत आम्ही यासाठी इच्छुक आहोत असा एक पर्याय येणार आहे लॉग इनवरती. तर त्यावर त्यांना टिक मार्क करून होय आम्ही इच्छुक आहोत अशी इच्छा दर्शवली अनिवार्य आहे. जर त्यांनी तशी कुठली प्रक्रिया केली नाही तर आपोआपच त्यातून बाद होणार आहेत. जे उमेदवार फेब्रुवारी 2024 रोजीमध्ये मुलाखतीसह या प्रकारातील त्यांनी यापूर्वी नोंद केलेले प्राधान्यक्रम पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे, जे उमेदवार फेब्रुवारी 2024मध्ये मुलाखतीसह या प्रकारे त्यांनी यापूर्वी नमूद केले प्राधान्यक्रम पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ज्यांची ऑलरेडी मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास कोणतीही इच्छुकता पोर्टल दर्शविणार. मित्रांनो, जे ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहेत त्यांनी जर आम्ही इच्छुक नाही कुठलीही प्रक्रिया दिलेली नाही पवित्र पोर्टल लॉग इनवरती, तर आपोआपच त्यांची पुढची प्रक्रियेतून ते आपोआपच बाद होणार आहे. त्यांची कुठलीही नोंद घेतली जाणार नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सदरची सुविधा दिनांक 12/7/2024 ते 15/7/2024 या कालावधीसाठी उपलब्ध राहील. मित्रांनो, जे उमेदवार ऑलरेडी सिलेक्ट झाले आहे JDP, नगरपालिका, महानगरपालिका, त्यांना जर या विथ इंटरव्ह्यूसाठी यायचं असेल तर त्यांनी 12/7 ते 15/7 या 3 दिवसासाठी त्यांना मुदत दिलेली आहे. त्यातून त्यांनी त्यांची इच्छुकता पवित्र पोर्टल लॉग इन करून दर्शवणे गरजेचं आहे. जर त्यांना यायचं असेल तर यावरती मी यासाठी इच्छुक आहे, माझी शिफारस विथ इंटरव्ह्यूसाठी करण्यात यावी अशी जर त्यांनी त्यावरती लॉग इन करून इच्छा व्यक्त केली तरच त्यांना यासाठी पात्र ठरवण्यात येईल विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडसाठी. आणि जे उमेदवार यासाठी कुठलीही इच्छा दर्शविणार नाही त्यांची ऑलरेडी यातून कुठलाही विचार त्यांचा केला जाणार नाही विथ इंटरव्ह्यूसाठी. त्यानंतर पुढचा मुद्दा, वरील प्रकारे कार्यवाही केल्यामुळे शासन निर्णयातील तरतुदीनुसार केवळ इच्छुक उमेदवारच त्यांच्या पात्रतेनुसार वरच्या गटासाठी सहभागी होतील. मुलाखतीसह राऊंडसाठी इच्छुक नसलेल्या उमेदवारांची शिफारस व्यवस्थापनाकडे होणार नाही. मुलाखतीसह राऊंडसाठी जे उमेदवार ऑलरेडी शिक्षक झाले आहेत आणि त्यांनी कुठली इच्छा व्यक्त केली नाही आम्हाला वरच्या गटासाठी इंटरव्ह्यूसाठी देण्यात यावी, तर त्यांच्या व्यवस्थापनाकडे शिफारस होणार नाही. त्यामुळे म्हणजे प्रायव्हेट संस्थाकडे त्यांची शिफारस होणार नाही. त्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य अभियोगधारकांच्या शिफारस होऊन नवीन व अधिक अभियोगधारकांना संधी मिळेल. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मित्रांनो, मी शक्यतो जे सिलेक्ट झाले आहेत त्यांनी या विथ इंटरव्ह्यूच्या प्रक्रियेत सहभागी होऊ नये, कारण ते ऑलरेडी आता जॉबला आहेत. बाकीच्या आपल्या बांधवांना संधी देण्यात यावी अशी माझी विनंती आहे. पण जे खरोखर इच्छुक आहेत तर त्यांनी यासाठी नोंद केली तर त्यांचा विचार होणार आहे प्रायव्हेट संस्थासाठी. आणि जी शिफारस करणार नाही की आम्ही इच्छुक आहोत, तर त्यांची कुठलीही शिफारस प्रायव्हेट मॅनेजमेंट संस्थाकडे विथ इंटरव्ह्यूसाठी होणार नाही, त्यांचा आपोआपच बाद होतील. त्यानंतर मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना सविस्तर सूचना देण्यात येतील. मित्रांनो, जे काही विथ इंटरव्ह्यूचं शेड्यूल लागू होईल, कुठल्या शाळेवर कुठले कॅन्डिडेट्स कुठं काय इंटरव्ह्यू द्यायचा आहे, काय सर्व शेड्यूल ज्यावेळेस लागू होईल त्यावेळेस सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे ते टेटच्या मार्कनुसार त्यांची शिफारस त्या संस्थेसाठी होणार आहे, त्यांची संपूर्ण यादी प्रसिद्ध करण्यात येईल असंही त्यांनी कळवलं आहे या मुद्द्यामध्ये. त्यानंतर त्यावेळेस सविस्तर सूचना देण्यात येतील विथ इंटरव्ह्यूसाठी. अध्यापन कौशल्य कोणतंही कसं करायचं, काय करायचं, सर्व ही प्रक्रिया त्यावेळेस त्यांनी पवित्र पोर्टलवरती सूचना देण्यात येतील. तर मित्रांनो, ही होती विथ इंटरव्ह्यूबाबत न्यूज बुलेटिन, ज्यामध्ये सविस्तर त्यांनी माहिती दिली आहे. जे उमेदवारांचं सिलेक्शन झालं आहे त्यांना सहभागी व्हायचं असेल तर इच्छा तशी लॉग इनवरती त्यांना सुविधा देण्यात आली आहे. आणि ज्यांना कोणतेही स्वारस्य नाही त्यांच्या आपोआपच यातून बाद होणार आहे. 3 दिवसाची त्यांना मुदत देण्यात आली आहे, 12, 13, 14
12 पासून 13, 14 आणि 15 3 दिवसाची मुदतीमध्ये त्यांना आपली इच्छा लॉग इन करून पवित्र पोर्टल लॉग इन करून तशी इच्छा व्यक्त करणं गरजेचे आहे. जे उमेदवार लॉग इन करून तशी इच्छा व्यक्त करणार नाही ते आपोआपच बाद होणार आहेत. मित्रांनो, यामुळे शक्यतो यांनी सहभागी होऊ नये. सहभागी झाले तर मेरिट जास्त वाढून जे इतर कॅन्डिडेट्स आहेत त्यांना नाहक त्रास होणार आहे. त्यांची संधी हिरावली जाणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांना खरोखरच यात सहभागी व्हायचं आहे तर अशा इच्छुक उमेदवारांनी यावरती लॉग इन करून तशी इच्छा व्यक्त करणं गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना तसा पर्याय दिला आहे पवित्र पोर्टलवरती. तर मित्रांनो, ही होती पवित्र पोर्टलची न्यूज बुलेटिन विथ इंट्रोच्या राऊंडबाबत. मित्रांनो, या पवित्र पोर्टलच्या न्यूज बुलेटिनमधून असं समजतं आहे की पुढील काही दिवसामध्ये येत्या 8, 10 ते 15 दिवसामध्ये विथ इंटरव्ह्यूच्या सुरुवात होणार आहे. त्याचं शेड्यूल लवकरच पवित्र पोर्टलच्या न्यूज बुलेटिनमधून प्रसिद्ध करण्यात येईल. यामुळे ज्यांना विथ इंटरव्ह्यूची तयारी करायची आहे त्यांनी जोमाने तयारीला लागा. स्किल डेव्हलपमेंट जे काही अध्यापन कौशल्य आहेत त्याची तयारी करा. त्याचप्रमाणे ज्या स्थापना शाळावर तुमची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. कुठलाही कॅन्डिडेट्स कोणत्या शाळेवर अध्यापनासाठी जाणार आहे, मुलाखती जाणार आहे, त्याची एक पूर्वी आधी लिस्ट जाहीर होईल. पण मित्रांनो, कुठलीही शाळा मिळो, तुमचं अध्यापन कौशल्य चांगलं हवं, तुमचं पाठयुद्ध चांगला परफॉर्मन्स तुमचा चांगला असावा तरच तुमचा कुठेतरी विचार होणार आहे. कॉम्पिटिशन तर राहणारच आहे, कारण विथ इंटरव्ह्यूसाठी 1-10 जरी प्रमाण म्हटलं तर एका जागेसाठी 10 उमेदवार तिथे येणार आहे. त्या 10मधून एकच सिलेक्ट करायचं आहे. त्यामुळे तुमचं स्किल, तुमचं शिकवण्याची पद्धत, तुमचं अध्यापन कौशल्य हे सर्व कसपणाला लागणार आहे. त्यामुळे तुमची जोरदार तयारी हवी. पाठ घेण्याची जोरदार तयारी सुरू करा, जेणेकरून तुमचा परफॉर्मन्स तिथे चांगला होईल तुमचं स्किलबाबत. त्यानंतर मित्रांनो, ही होती अपडेट. परत अशाच अपडेट आपल्या नवीन पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.